या भागाचा विकास कसा करायचा आहे मला सांगायची गरज नाही. आपले पालक आहेत विखे पाटील साहेब आणि आमच्या सगळ्यांचे पालक आहेत कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ज्यांनी दुष्काळाच्या झळा बघितल्यात. त्यांचा पण सोन्याचा चमचा घेऊन जन्म झालेला नाहीये. त्यांनी पण कष्ट केलंय, शून्यापासून भूतपासून मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास केलेला आहे. ते काय करण्यासाठी तर सामान्य माणसाचा गाऱ्हाण कोळकाडे पूर्णपणे काढण्यासाठी, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी. तर अक्षय आमदार झाल्यावर जास्त काकणभर लक्ष देऊन या भागातल्या सगळ्या विकासांच्या विषयाला ते मार्गी लावणार आहेत. त्यांनी उमेदवारी दिली ह्यातच आलेला आहे की या भागात कर्डिले साहेबांच्या स्वप्नातला पूर्ण विकास होणार आहे. हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण एक सांगते, माणूस गेल्यावर आपल्याला वाटतं वेडी आशा असते परत या. येत नसतो माणूस. आपणच अग्नी देतो आपल्या हाताने. कसं येईल तो परत माणूस? तो परत परत येईल अशी अपेक्षा करणं चूक आहे. पण त्याचे विचार जिवंत राहतील, त्यांनी बघितलेले स्वप्न जे अधुरे आहेत ते पूर्ण होतील. ही अक्षय तुमची जबाबदारी आहे. आमदार तर होणारच आहे, पण घरात जरी लहान असशील मोठा असशील तर तुला मोठं व्हावं लागेल. तुझ्यापेक्षा मोठ्यांनी वाईट वागले, लहानांनी वाईट वागले तरी तुला ते सहन करावं लागेल. हे सगळे मोठे लोक म्हणतील आम्ही कर्डिले साहेब असे करायचे, कर्डिले साहेब तसे करायचे, त्यांनाही समाधानी ठेवावं लागेल. तरुणांना सुद्धा दिशा द्यावी लागेल आणि पक्षाच्या या सगळ्या संस्कारामध्ये स्वतःला रंग तो लावून तुला सामान्य माणसाची सेवा करावी लागेल. आणि अक्षय ते करेल, कारण त्याच्या बोलण्यातच प्रामाणिकपणा आहे, ते चेहऱ्यातच प्रामाणिकपणा आहे. तो बोलताना ज्या पोटातून बोलत होतो मला पूर्ण विश्वास आहे कर्डिले साहेबांच्या मनामध्ये वागण्यामध्ये नाही एक असा निरागसपणा होता, एक निष्पापपणा होता, तेवढाच कणखरपणा होता, तेवढाच जशाला तसे पण होते. पैलवान होते, कोणाचं थोडीच सहन करणार होते ते, जशाला तसे पण होते. कार्यकर्त्याला काही झालं तर मग कशाला थांबत नव्हते ते, पण प्रेम मात्र करायचे.